नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या पॅट संकलित मूल्यमापन 2 अंतर्गत इंग्रजी विषयासाठी जी ओरल सेक्शन दिलेला आहे 10 मार्कासाठी, त्यामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. क्वेश्चन नंबर 1, लिसन अँड रिपीट फॉर 4 मार्क्स. 4 मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये ए क्वेश्चन दिलेला आहे 2 मार्कांसाठी. लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स रीड बाय द टीचर अँड रिपीट देम ओरली. या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी ऐकवायचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा रिपीट या ठिकाणी ओरली सांगायच्या आहेत. मग त्यामध्ये 20 इन्स्ट्रक्शन्स म्हणजे 20 सूचना त्यांनी आपल्याला या ठिकाणी काढून ठेवायला सांगितल्या जातात. त्या मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतात. यांच्यापैकी कोणत्याही 2 इन्स्ट्रक्शन आपण प्रत्येक विद्यार्थ्याला विचारू शकतो. देन बी क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. लिसन टू द प्रोव्हर्ब्स रीड बाय द टीचर अँड रिपीट देम ओरली. ज्या पद्धतीने वरती आपण इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांना ऐकवल्या त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रोव्हर्ब्स आपल्याला ऐकवायचे आहेत. 20 प्रोव्हर्ब्स या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो, जे आपण या ठिकाणी पाहू शकतात. या पेजवर 7 प्रोव्हर्ब्स आहेत आणि पुढील पेजवर उर्वरित एकूण 20 प्रोव्हर्ब्स आपल्या समोर आहेत. देन क्वेश्चन नंबर 2, रिस्पॉन्ड ओरली. यामध्ये ए क्वेश्चन दिलेला होता, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील प्रसंगी तुम्ही काय करणार, अशा काही सिच्युएशन्स आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला ओरली घ्यायचा आहे. मग त्यामध्ये 2 सिच्युएशन्स मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. यू हॅव एक्झाम कमिंग अप इन अ वीक. तुमची परीक्षा पुढील आठवड्यामध्ये होणार आहे आणि त्या संदर्भातला एक रिस्पॉन्स या ठिकाणी त्या सिच्युएशनला या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा नेमका कसा रिस्पॉन्स असणार आहे. तर क्रिएट अ स्टडी शेड्यूल, अभ्यासाचं एक शेड्यूल तयार करणार. रिव्ह्यू क्लास, एक्झाम और क्विजेस अँड सीक हेल्प फ्रॉम टीचर्स. या पद्धतीने दुसरी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी या पद्धतीने या ठिकाणी आपण घेऊ शकतो. दुसरी सिच्युएशन, यू हॅव अ कॉन्फ्लिक्ट विथ क्लासमेट्स और फ्रेंड. तुमच्या मित्राशी, वर्गमित्राशी किंवा मित्राशी तुमचं भांडण झालं तर नेमकं ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करणार. तर कम्युनिकेट कामली अँड रिस्पेक्टफुली टू अंडरस्टँड ईच अदर्स पर्स्पेक्टिव्स. सीक हेल्प फ्रॉम अ ट्रस्टेड ॲडल्ट और काउन्सिलर इफ नीडेड. त्या मित्राशी आपल्याला शांतपणे आणि आदरपूर्वक पद्धतीने त्याला समजून घेतलं तर आपली ही समस्या सॉल्व्ह होईल. त्यानंतर बी क्वेश्चन होता मित्रांनो, क्वेश्चन 2B, स्पीक अबाउट द गिवन टॉपिक. आणि या ठिकाणी त्यांनी 4 टॉपिक्स दिलेले आहेत. द पॉवर ऑफ रीडिंग, नंबर 2 ड्रीम्स अँड गोल्स, नंबर 3 द इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन सोसायटी अँड नंबर 4 हेल्थ इज वेल्थ. यांच्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर त्याला आपण बोलायला सांगू शकतो. तर या पद्धतीने मित्रांनो 10 मार्काची जी ओरल टेस्ट आहे, ओरल सेक्शनवर आपण या पद्धतीचे क्वेश्चनच्या मदतीने त्यांना विचारू शकतो.